लक्ष्मण उपाध्ये साहेब, आपण नांदेड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वाभिमानी कुंभार समाज संस्थेचं काम पाहता. आपण या ठिकाणी चाकाचा कार्यक्रम आयोजित करा. आपलं पुढचं विजन काय आणि कशा पद्धतीने आपण पुढील कार्यक्रम किंवा पुढील चाकाचा कार्यक्रम राबवणार आहात? श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांना वंदन करून आज स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने 60 इलेक्ट्रिकल चाकाचे वाटपाचा कार्यक्रम आज हाती घेतलेला होता. या चाक वाटपाच्या कार्यक्रमासाठी सहकार्य माननीय विश्वनाथ कोलमकर साहेब व प्रदेशाध्यक्ष विजयराज देवडे साहेब यांनी या इलेक्ट्रिकल चाकाच्या वाटपासाठी खूप अहोरात्र काम करून यांनी वरच्या लेवलनं मंजुरी आणली. त्याबद्दल या दोन्ही साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे या आपल्या गोरोबा काकाच्या वर्धापनानिमित्तच आज चाका वाटपाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल ते एक मी खूप आनंदी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी देवडे साहेबाला आणि विश्वनाथ कोलमकर साहेबांना विनंती करतो की आपले गोरगरीब समाजांना 60 चाकाचा वितरणाचा आज कार्यक्रम पार पडलेला आहे. पण यापुढे पण जाऊन एकही वंचित राहायला नाही नको, आपला समाज एकही वंचित चाकापासून राहायला नको असं मी माझ्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या मित्रमंडळाचं व समाज बांधवाचं भगिनी भगिनीचं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या वतीनं मी आभार व्यक्त करतो.